की द्वैतवाद, अद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद नेमकं काय किंवा याच्यात कसं सांगितलेलं आहे ते? 3 मोठे आचार्य आपल्या भारत भूमीला लाभलेले आहेत. पहिले माधवाचार्य जे होते, माधवाचार्य यांनी द्वैतवाद मांडलेला आहे. शंकराचार्य यांनी अद्वैतवाद मांडला. रामानुजाचार्य यांनी विशिष्ट अद्वैतवाद हा मांडला. त्यानंतर की माझा अवतार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा गर्व दूर करण्यासाठीच झालेला आहे असं ते म्हणतात. स्वामींचंच एक वाक्य आहे की आपण आधी बीज की आधी फळ याच्याशी भांडत बसतो, परंतु त्या सर्वाच्या अगोदरचं माझं अस्तित्व हे तुम्ही मात्र विसरून जाता. अध्याय 19 मध्ये हे वर्णन येतात. त्यामध्ये 2 शास्त्री आहेत. वारंवार आपण हीच गोष्ट सांगत राहिलो की तू आणि परमात्मा एकच आहे, तर त्याचा हा गैरसमज होणार ना की ब्रह्म एकच ब्रह्म हेच सत्य आहे, बाकी सगळं काही खोटं आहे आणि म्हणजे मिथ्या. आणि जीवो ब्रह्म हे वनापरः, प्रत्येक जीवामध्ये एकच ब्रह्मतत्व आहे. पिठापूरच्या महासंस्थानात एक महायोगी येतील अशा पद्धतीचं एक वर्णन आहे. 2 ॲझम्पशन्स आहेत. एक म्हणजे गायत्रीची जी उपासना आहे ती तुम्ही कित्येक वर्षांपासून करताय आणि ती आता काही क्षणात गंतव्याला पोहोचणार होती, पण तितक्यातच तुम्ही ती सोडून दिलेली. पुढे मला वाटतं पुढच्या अध्यायात दंडी स्वामींचं पण एक फार छान प्रसंग आहे ज्याच्यामध्ये त्यांचं गर्वहरण होतं. ते दंडी स्वामी जे होते ते एक खूप मोठे, विश्वामध्ये सगळ्यात प्रबल शक्ती कोणती तर ती म्हणजे प्रेमशक्ती. राजयोग तर ऐकला होता, परंतु हा तारक राजयोग काय आहे? बेसिकली राजयोग मध्ये काय की हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्या मंचावरती श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाची जी सिरीज सुरू आहे त्या सिरीजच्या 7व्या भागासाठी पुन्हा एकदा अभिषेकदादा वैरागी आपल्याकडे आलेले आहेत आणि आजचा आपला पार्ट आहे 7वा. 6 भाग रिलीज झाले, 6 भागांना प्रेम मिळाले आणि अविरत, अलौकिक, अद्भुत, गूढ, रहस्यमयी अशी ही सिरीज सुरूच आहे. सुरू करूयात आजचा हा 7वा भाग. दादा नमस्कार. स्वामी शरणम, दत्तगुरु शरणम. करूयात सुरू? हो, सुरू. ओके. मला असं वाटतं की आपण ऑफ कॅमेरा बोलत असताना तुम्ही वल्लभेश्वर याच्याबद्दल मला काहीतरी सांगितलं होतं. तुम्ही तिथे गेलात आणि तो प्रसंग अगदी खूप छान वाटला. मला वाटलं की तुम्ही तो प्रेक्षकांसोबत सुद्धा शेअर करावा. बरोबर. मागच्या आपल्या एपिसोडला झालं होतं 18व्या अध्यायाला 18व्या अध्यायातला हा प्रसंग आहे ज्यामध्ये वल्लभेश्वर शर्मा एक ब्राह्मण होते आणि त्यांचं एका कन्येबरोबर जेव्हा विवाह होत होता तर दोन्हीकडचे गरीब होते आणि मग यांचा विवाह साक्षात श्रीपाद प्रभूंनी लावून दिला होता आणि पंचदेव पहाड येथे. आणि तिथे त्यांना अभिमंत्रित अक्षता वगैरे दिल्या होत्या आणि मंगळसूत्र घालायला देखील त्यांच्याकडे द्यायला देखील पैसे नव्हते, म्हणून त्यांनी हळकुंडाचं मंगळसूत्र बनवलं होतं. असं सगळा एक प्रसंग आहे त्यामध्ये. तर ऑफ कॅमेरामध्ये मला आठवतं आपलं डिस्कशन त्या देवस्थानाबद्दल झालं होतं. मी माझा एक अनुभव सांगतो की जेव्हा दत्त प्रदक्षिणा किंवा दत्त परिक्रमा जी आहे म्हणतो आपण, की जी सुरुवात आपण आता मूवीजमध्ये पण पाहिलं असेल की पिठापूर पासून होते. तर पिठापूर, कुरवपूर हे सगळं करत असताना एकदा पुढच्या दत्त परिक्रमा मी सगळ्यात पहिल्यांदा केली, त्यामध्ये बरेचशी देवस्थानं झाली. दुसऱ्यांदा मी एकदा परत गेलो होतो तेव्हा मी पिठापूर, कुरवपूर असं केलं होतं. त्यावेळेला माझी सख्खी बहिणी होती माझ्याबरोबर, माझी एक लहान बहीण आणि माझी भार्या जी तेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं पण तेव्हा आम्ही होतो. त्यावेळेसचा आमचा हा चमत्कारिक अनुभव असं मी म्हणू शकतो. आणि माझं भाग्य म्हणेल मी की वल्लभेश्वर जे आहेत त्यांचं पहिलं आपण प्रसंगाचं बोलू की त्यांच्याबद्दलचं. त्यांचा विवाह झाल्यानंतर श्रीपाद स्वामींनी शंकर भट्ट आणि ते उपस्थित बाकीचे जे लोक होते श्रीपाद स्वामींचे अनुयायी त्यांना सगळ्यांना ध्यान करायला सांगितलं काही वेळ. तर काही वेळ ध्यान करत असताना शंकर भट्टांना असा प्रसंग दिसला की वल्लभेश्वर शर्मा जे आहेत ते भविष्यात ते कुरवपूरच्या दिशेने चाललेत. आधी त्यांचं दारिद्र्य होतं ते दिसतंच आपल्याला प्रूव्ह झालं, पण नंतर त्यांच्याकडे पैसे आले आणि ते कुरवपूरला चाललेत आणि सहस्त्र ब्राह्मण भोजन ते घालणार आहेत असा त्यांचा संकल्प होता. आणि त्यांच्याकडे सगळे धनराशी बरोबर होत्या आणि त्यांच्याबरोबर 4 जण वाटसरू म्हणून आले आणि त्यांना वाटलं की हे आपल्यासारखेच आहेत. आणि ते वाटसरू जे आहेत ते त्यांना म्हणाले की आपण आता एक रात्र या गुफेत काढू. तर ते अरण्याचा भाग आहे जो आजही तसाच भाग आहे, म्हणजे असा अरण्य म्हणजे आपण जंगल म्हणतो आपण तसाच तो भाग. तर तिथे ते जातात आणि तिकडे एका गुफेत ते झोपतात. वल्लभेश्वर झोपल्यानंतर
ते 4 जण जे असतात ते असतात ऍक्च्युअली चोर. तर ते 4 जण जे असतात ते त्यांच्यातले 3 जण मिळून ते कट करतात असा कारस्थान आणि त्यांचं शिरच्छेद करतात झोपलेले असताना. आणि चौथा व्यक्ती जो असतो तो जरा अल्प काय म्हणू आपण अल्प अपराध असतो त्यांचा, त्यामुळे ते थांबलेले असतात. आणि त्या क्षणी खांबातून यतीश्वर एक यती रूप धारण करून, दत्तात्रेयच म्हणू आपण किंवा की यती त्यामध्ये उल्लेख केलेला आहे की ते येतात आणि त्रिशूळ घेऊन येतात आणि मिली सेकंद मध्ये म्हणू आपण की एवढूशा कालावधीमध्ये ते तीनही चोरांचा शिरच्छेद करतात. चौथा जो असतो तो शरण येतो आणि शरण आलाय म्हणून श्रीपाद स्वामी त्याला अभय देतात, अभय प्रदान करतात आणि म्हणतात की ही विभूती घे हातात आणि ही विभूती लाव वल्लभेश्वराच्या मानेला, ते चेहरा परत ते शिर परत जागेवर लाव आणि त्यानंतर ते झोपेतनं उठल्याप्रमाणे उठतात. आणि मग अर्थात मग ते पुढे मग ते सगळं त्यांचा संकल्प पूर्ण करतात आणि त्यांना मग सगळा घडलेला वृत्तांत ते सांगतात. तो जो अल्प अपराधी असलेला चोर सांगतो. माझं भाग्य हे आहे की आम्ही ज्या वेळेला तिथे दर्शनाला गेलो होतो आणि आमच्या काही मनातही नव्हतं की अशा ठिकाणी जायचंय. आम्ही कुरवपूर इथे मुख्य देवस्थान दर्शन घेतलं, आम्ही निघालो होतो आणि आमच्याबरोबर जे होते ना त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही तिथे ते नाव सांगितलं. मला ना ते स्थानाचं नाव आठवत नाही, पण माझ्याकडे आजही फोटो आहे, मी तो फोटो तुम्हाला शेअर करेल नक्की. तर त्या ठिकाणी ते म्हणाले ते पण एक देवस्थान आहे, तुम्ही तिकडे गेला नाही का? आम्हाला असं वाटलं काहीतरी असेल कुठलं तरी आजकालच्या स्थापन झालेलं देवस्थान, पण आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टींची मला नंतर उकल झाली, कारण मला ते प्रसंग आठवायला लागले. आणि मी तुम्हाला सांगतो, दर्शकांना देखील सांगतो, जर आपलं कोणाचं भाग्य असेल, आपण कोण जाऊन आला असेल तर आणि जाणार असाल, अर्थात श्रीपाद स्वामींना प्रार्थना करा. आजही त्या गुफेतून जिथून श्रीपाद स्वामी प्रकट झाले, यतीश्वर म्हणून आले, तिथे आजही स्वयंभू दत्तात्रेयांचे असे 3 मुख भिंतीमध्ये दिसतात. असं ते जसं आपण कोरल्याप्रमाणे डिझाईन दिसते तसे 3 मुख, अभय हस्त, उजवा हात असा आशीर्वाद देताना आणि एक त्रिशूळ असा आडवं, त्रिशूळाची आकृती आणि वर अशी ऊर्जेचं किंवा आपण काय म्हणू बिंदू स्वरूपाची अशी आकृती दिसते. गोमाता देखील दिसते. तर मी एक फोटो काढलाय, तर तो देखील मी तुम्हाला नक्की शेअर करेल. तो नक्की तुम्ही सगळ्यांनी बघावा अशी माझी इच्छा आहे. की म्हणजे माझंही मी भाग्य समजतो की अशा ठिकाणी आम्ही जाऊन आलोय आणि श्रीपाद स्वामींनी लीला घडवून आणली. अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते, मागे एकदा आपलं वर्णन आपण बोलणं झालं होतं की त्याच्यात दिल्याप्रमाणे की श्रीपाद स्वामी किंवा दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी जगभर एवढे भक्त वाढतील की मुंग्यांसारखी रांग लागेल आणि पिठापूरला पण. आणि नेपाळ या प्रांतामधून देखील अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतील, असा एक उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात आहे, पुढच्या अध्यायांमध्ये आहे. तर मला हा प्रश्न पडला होता जेव्हा मी पिठापूर कुरवपूरला गेलो होतो आणि माझ्या मनात हा विचार खरंच चालला होता की नेपाळी तर मला एकही दिसत नाही इकडे. असं मी जस्ट बोललो मनात आणि हे मी कोणालाही बोललो नव्हतो, असं माझ्या मनात विचार आला. आणि हे जे वल्लभेश्वरांचा वृत्तांत जिथे घडला तिथे दर्शनाला गेलो, तर ते जे पुजारी होते ते होते नेपाळी आणि ते स्वतःहूनच, आणि मी बघितलं त्यांना आणि ते आम्हाला सगळे ते वृत्तांत सांगत होते. इकडे वल्लभेश्वर नावाचे एक महान एक श्रीपाद स्वामींचे शिष्य किंवा भक्त होते, त्यांच्या बाबतीत इकडे असं प्रसंग घडला, त्यांनी सगळं सांगितलं. आणि मी अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येत होतं की माझ्या मनात हा विचार आला होता की नेपाळी एकही दिसत नाही आणि तिकडे पुजारीच नेपाळी आहेत. आणि त्यांनी हे पण सांगितलं की इकडे नेपाळीच आमची परंपरा आहे, नेपाळीच पुजारी आहेत तिकडे सगळे, असं त्यांनी सांगितलं. तर हा माझ्यासाठी एक चमत्कारिक अनुभव आहे. खूप छान, खूप छान. पुढे 19व्या अध्यायामध्ये श्रीपाद स्वामींचंच एक वाक्य आहे की आपण आधी बीज की आधी फळ याच्याशी भांडत बसतो, परंतु त्या सर्वाच्या अगोदरचं माझं अस्तित्व हे तुम्ही मात्र विसरून जाता. म्हणजे नको त्या गोष्टीत भांडत बसण्यापेक्षा जे काही आद्य तत्व आहे त्या तत्वाला शरण जाणं फार महत्वाचं आहे, असं ते सांगतायत. या प्रकरणाबद्दल, या पार्टबद्दल काय सांगाल? हो, 19 मध्ये हे वर्णन येतात. त्यामध्ये 2 शास्त्री आहेत, एक म्हणजे लिंगण्णा शास्त्री आणि दुसरे गणेश शास्त्री. तर यांच्या गणेश शास्त्री किंवा गणपती शास्त्री असे 2 वर्णन आहेत. तर पहिलं लिंगण्णा शास्त्रींचं एक वर्णन पहिले येतं, ज्यामधला एक छोटासा पाठ पटकन सांगतो, सांगण्याचा हेतू देखील नंतर सांगतो. यामध्ये सुरुवात अशी आहे की लिंगण्णा शास्त्री जे असतात की ते त्यांच्याकडे श्राद्ध कर्म करण्याचं त्यांच्याकडे परंपरा असते, ब्राह्मण असतात ते. त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ते धनाच्या आशेने, लोभाने ते एकदम पटापट शॉर्टकटमध्ये श्राद्ध कर्म करायचे आणि लोकांना काय कळतंय या हिशोबाने ते करायचे आणि मग त्या पद्धतीनेच पुढे सरकायचे. पण लिंगण्णा शास्त्री म्हणतात की मला स्वतःला असं वाटायचं की आपण असं करू नये,
म्हणून मी सगळे नियमनिष्ठा सगळी पाळायचो, मी त्या पद्धतीनेच सगळं करायचो. माझ्या आजोबांनी वडिलांप्रमाणे नव्हतो करत, पण तरी देखील आमच्या घरात नेहमी कलह, क्लेश, भांडणं, दारिद्र्य हे सगळं मी त्रास सहन करत होतो. यातनं पहिलं मला एक मतितार्थ आता असा सांगायचा आहे की आपले कर्म आपल्या पुढच्या पिढीला कसे भोगावे लागतात याचं एक पहिलं उदाहरण आहे. त्यामुळे आपले कर्म साफ असणं अतिशय गरजेचं आहे, हे देखील गरजेचं आहे. तर हा पाठ होऊन मग त्यांना अर्थात मग त्यांच्यावर कृपा होते, त्यांना एक अवधूत भेटतात. आता त्यांचं असं सांगितलंय, लिंगण्णा शास्त्रींची सून, त्यांचे जावई, ते सगळ्या त्यांचा पदोपदी अपमान करत असतात, विटलेले किंवा असं शिळे अन्न त्यांना देत असतात आणि त्यांना प्रचंड भूक लागलेली असते, पण त्यांना काय करणार, असं खायला लागायचं. पण एक दिवशी एक अवधूत येतात, त्यांचं दर्शन त्यांना होतं आणि त्या अवधूतांना बघून हे लहान मुलाप्रमाणे पळत जातात. ते अवधूत ते अन्नाला स्पर्श करतात, विटलेल्या अन्नाला, पण तो तिकडे गायब होऊन तिकडे गरम गरम हलवा तयार होतो आणि ते अवधूत पहिलं ग्रहण करतात, ते नंतर बाकी त्यांना देखील देतात आणि मग त्यांच्यावरती कृपा होते. ते बाकी आपण दर्शकांनी ते वाचावंच नक्की. दुसरा एक जो वर्णन येतो गणपती शास्त्रींचा, जसा आता तुमचा प्रश्न आहे, त्यांच्या समक्ष हा घडलेला प्रसंग की गणपती शास्त्री जे होते त्यांना ते त्यांच्या गुरुच्या आश्रमामध्ये सेवा करत होते. त्यांच्या गुरूंना व्यंकटप्पय्य श्रेष्ठी यांनी त्यांची जागा दान म्हणून दिलेली असते आणि तिथे ते लिंगण्णा शास्त्री सद्गुरूंची सेवा म्हणून तिकडे काय म्हणू आपण गायी चरायला नेलेल्या असतात त्यांनी. तिकडे त्यांना एक मुलगा दिसतो आणि तो असा ब्राह्मणच असतो आणि तो त्यांना ब्रह्मज्ञानासंबंधित काही गोष्टी सांगत असतो आणि ह्यांना प्रश्न पडतो की हा नक्की मुलगा कोण आहे. आणि ह्या सगळ्या त्यांचे डिस्कशन अतिशय विलक्षण आहे, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की दर्शकाने नक्की ते वाचावं. आणि त्याच दरम्यान मग त्यांना एक शेतकऱ्याची मुलगी दिसते, ती येते आणि तो मुलगा आणि ती मुलगी एकदम त्यांचं संभाषण अगदी नयन मनोहारी चाललेलं असतं, ते सगळे बघतात. त्याच दरम्यान मग व्यंकटप्पय्य श्रेष्ठींबरोबर श्रीपाद स्वामी गाडीतनं बसून येतात, म्हणजे घोडा गाडीतनं म्हणू आपण किंवा बैलगाडी, त्यातनं बसून ते येतात. आणि हे दोघंही जे म्हणजे एक मुलगा आणि ती मुलगी, हे दोघे श्रीपाद स्वामींमध्ये विलीन होतात. आणि हे सगळं आश्चर्यजनक वाटतं त्यांना की हे नक्की घडतंय काय. कारण काही वेळापूर्वीच तो मुलगा लिंगण्णा शास्त्रींना म्हणलेला असतो की तुझ्या आयुष्यात मी आत्ताच काही वेळापूर्वी शनी महाराजांशी बोललो, मी शनिदेवांना सांगितले की तो लिंगण्णा शास्त्री जो आहे तो त्याला भयंकर आपदा होणार आहे आणि तो मला शरण आला आहे. आणि लिंगण्णा शास्त्री विचार करतो की मी तर कोणाला शरणच नाही आलोय, मग असं काय चाललंय. आणि नंतर तो विचार करतो की माझ्या पत्रिकेमध्ये आता दुर्योग दिलेले आहेत, भयंकर कालावधी माझा आहे, हे तर मला आता कळलं. म्हणजे त्यांना नंतर रिअलाइज होतं आणि नेमकं त्यांना हे भेटतात, म्हणजे श्रीपाद स्वामीच म्हणू आपण. आणि हे श्रीपाद स्वामीच असतात आणि हे अनेक ही लीला म्हणू आपण, हे ते श्रीपाद स्वामी स्वतः आलेले असतात, म्हणजे सगळे त्यांच्यामध्ये विलीन होतात. आणि हे वर्णन काय येतं तर श्रीपाद स्वामी व्यंकटप्पय्य श्रेष्ठी यांच्यासाठी तिथल्या एका झाडाचं फळ काढतात आणि ते त्यांना अगदी एखादी आई त्यांच्या मुलाला जसं आपण म्हणू आपण गाणं म्हणत भरवते प्रेमाने, तसं श्रीपाद स्वामी व्यंकटप्पय्य श्रेष्ठींना भरवतात. आणि त्यावेळेला त्यांनी मग हे उद्गार काढलेले आहेत, सांगितलेले आहेत की बरेच जण ह्या भ्रमात किंवा ह्यामध्येच वेळ घालवतात की बी आधी का फळ, पण याहून आधी ईश्वरी शक्ती आहे. तर हेच पूर्ण सत्य आहे, या सत्याच्या बरोबर आपण राहावं, हे ह्या उदाहरणाला लागून त्यांनी सगळं सांगितलं. ह्यामध्ये पण विस्मयकारी गोष्टी आहेतच, म्हणजे की जसं की ते फळ आधी कच्चं असतं पण नंतर ते श्रीपादांचा स्पर्श होताच ते एकदम लगेच म्हणजे पिकलेलं होतं आणि असं वाटतं की ते फळ वाटच बघतंय, ती भूमी श्रीपाद स्वामींचा चरणस्पर्श व्हावा म्हणून वाटच बघत होती. असं सगळ्या विस्मयकारक गोष्टी आहेत त्यामध्ये. तर हा पाठ म्हणजे छान वाटलं मला बोलायला, खूप सुंदर वाटलं. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा वाद म्हणजे परंपरेतला सांगितलं जातं तर द्वैतवाद, अद्वैतवाद. याचं वर्णन मला वाटतं 19व्या अध्यायात केलेलंच आहे की द्वैतवाद, अद्वैतवाद, विशिष्ट अद्वैतवाद हे नेमकं काय किंवा याच्यात कसं सांगितलेलं आहे ते. बरं, याच्यात थोड्या काही गोष्टी मला रेफर करायला लागतील. मी पटकन त्या पद्धतीने एकदा बेसिक पहिलं सांगतो. द्वैत, अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत. तर यामध्ये आपण सोप्या पद्धतीने जाऊ की 3 मोठे आचार्य आपल्या भारत भूमीला लाभलेले आहेत. तर ते म्हणजे पहिले माधवाचार्य जे होते, माधवाचार्य यांनी द्वैतवाद मांडलेला आहे. शंकराचार्य यांनी अद्वैतवाद मांडला आणि रामानुजाचार्य यांनी विशिष्ट अद्वैतवाद हा मांडला. तर याची आपण उदाहरणांसहित जाऊ. पहिले ह्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी काय असतात तर सिद्धांत, आधार आणि अवधारणा असं म्हणतात. तर सिद्धांत काय आहे तर काय म्हणतात माधवाचार्यांनी जो मांडलेला आहे की त्यांचं म्हणणे
द्वैतवाद, द्वै म्हणजे दोन, तर दोन गोष्टी वेगळ्या असणं. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की जीवात्मा आणि परमात्मा हे वेगवेगळे आहेत आणि हे स्वतंत्र आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. याचा आधार काय आहे, तर आधार वेदांत आहे. वेदांतामध्ये भेद श्रुती नावाचा एक पार्ट आहे. हा पार्ट म्हणजे याचा आधार घेऊन त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. याच्यामध्ये अजून एक त्यांचं म्हणणं असं आहे की नैसर्गिक भेद म्हणजे आपल्यामध्ये आणि परमात्म्यामधला नैसर्गिक भेद ओळखल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. आणि ह्या काही ठिकाणी हे बरोबर देखील आहे. आता या संबंधित मी माझा अनुभव सांगतो छोटासा, की एकदा हा विषय माझ्या सद्गुरू ब्रह्मयोगिनी सुमनताई ताडे यांच्या समक्ष माझा चालला होता आणि आमचं हे सगळं गर्भित असं सगळं बोलणं चालू असताना त्यांनी एक छान उदाहरण दिलं होतं. म्हणजे मला पर्सनली अद्वैतवाद आवडतो, पण आमचा हा असा विषय चालू असताना त्यांनी मला खूप छान गोष्ट सांगितली, की ते म्हणाले की आपण आपला मार्ग निवडावा, पण इतर मार्गाला आपण नावं ठेवू नये. पण त्यामध्ये त्यांनी खूप छान उदाहरण दिलं होतं की मला फक्त त्या व्यक्तींचं नाव आता मला आठवत नाहीये, एक मोठे आचार्यच होते, त्यांच्याबद्दल सांगितलं की ते गायत्री उपासक होते. गायत्री मातेचे त्यांनी अनेक अनेक पुरस्चरण केले होते, लाखो आणि कोटींमध्ये त्यांचा जप झाला होता. पण नंतर त्यांना असं वाटलं की अरे मला फलश्रुतीच मिळत नाही, म्हणजे मी एवढं सगळं इतके वर्ष करतोय उपासना आणि मला ज्या अपेक्षित मला ज्या काही सिद्धी किंवा म्हणून आपण शक्ती म्हणू त्या प्राप्त नाही झाल्या. आणि त्यांनी मग त्यांना असं वाटलं की जाऊ दे आपण सोडून देऊ. आणि त्यांना नेमकं एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही काळभैरवांची उपासना करा इकडे काशीमध्ये जाऊन, आणि मग त्यानंतर तुम्हाला फलश्रुती मिळेल. मग त्यांनी ठरवलं, मग ते काळभैरवांची उपासना सुरू केली. त्यांनी काशीमध्ये गेले आणि काशीमध्ये जाऊन त्यांनी काळभैरव उपासना सुरू केली. काही दिवसातच त्यांना आवाज आला काळभैरवांचा की मी तुमच्यासाठी आलोय. तर ते म्हणाले कोण आहे? ते म्हणाले, काळभैरव म्हणाले मीच काळभैरव, तुम्ही माझी उपासना करते आता. ते म्हणाले ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही मला दिसत नाहीये आसपास, मला आवाज येतो पण दिसत नाहीये. काळभैरव म्हणाले की तुमच्या कडेने आता जी आभा तयार झालेली आहे तर ती गायत्री मातेच्या ऊर्जेची आभा तयार झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला दर्शन देऊ शकत नाहीये. पण मग काळभैरव मग ते म्हणतात की तुम्हाला का नाही दर्शन देत आहेत? ते म्हणाले कारण तुम्ही माझी भक्ती आत्ता सुरू केली, पण ही जी गायत्रीची जी उपासना आहे ती तुम्ही कित्येक वर्षांपासून करताय आणि ती आता काही क्षणात गंतव्याला पोहोचणार होती, पण तितक्यातच तुम्ही ती सोडून दिलेली. तर मग ते म्हणाले आता काय करायचं? मग काळभैरवांनीच त्यांना मार्गदर्शन केलं की तुमची जी उपासना चालू आहे तीच पुढे सरकवा आणि काही दिवसातच मग तुम्हाला लगेच गायत्री माता दर्शन देऊन सकल सिद्धी प्रदान करणार आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की इथे आपण मी वेगळा परमात्मा वेगळा ही भावना ठेवली तरी चांगलीच. ह्याचे अजून एक उदाहरण सांगतो की सुरुवातीच्या अध्यायांमध्ये खगोल वर्णनमध्ये जेव्हा हाच विषय द्वैत अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत याबद्दल नरसावधानी विचारतात, तेव्हा सुरुवातच श्रीपाद स्वामींनी अशी छान केलेली आहे की तू वेगळा आणि मी वेगळा असं समजलं तरी हरकत नाही, अशी सुरुवातच त्यांनी सुंदर केलेली आहे. हेच सांगायला की म्हणजे होतं काय की यामध्ये मग आपल्याला लगेच अहंकार येत नाही. आपण सगळीकडेच जर समजा आपण एखाद्या अज्ञानी किंवा अहंकारी व्यक्तीला वारंवार आपण हीच गोष्ट सांगत राहिलो की तू आणि परमात्मा एकच आहे, तर त्याचा हा गैरसमज होणार ना. हा एक फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळे इथे द्वैतवादाला सपोर्ट करणं खूप छान, म्हणजे सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत. तर असा हा द्वैतवाद आहे. अद्वैतवाद जो आहे हा आदी शंकराचार्यांनी मांडला. तर ह्याच्याबद्दलचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत असा आहे की ब्रह्म सत्यम जगद मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. हा सिद्धांत आहे की ब्रह्म एकच ब्रह्म हेच सत्य आहे, बाकी सगळं काही खोटं आहे आणि म्हणजे मिथ्या. आणि जीवो ब्रह्मैव नापरः, प्रत्येक जीवामध्ये एकच ब्रह्मतत्व आहे. आता हा सिद्धांत आहे. आधारभूत त्याचा आधार काय आहे तर आत्मानुभूती योग. आत्मानुभूती योग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काय आहे ह्या सगळ्याला आधार एकच आत्मा, तुम्ही तुमच्या आत्म्याने या सगळ्याची अनुभूती तुम्ही घेऊ शकता. अवधारणा जी आहे यांचं अवधारणेचं असं म्हणणं आहे की द्वितीय, म्हणजे तुम्ही दोन माणूस नका, सगळं एकच आहे, प्रत्येक गोष्टीचं एकच ब्रह्मतत्व असं त्यांचं म्हणणं आहे. तर असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ह्या गोष्टींचं मांडणी करताना नेहमी सिद्धांत, आधार आणि अवधारणा ह्या गोष्टी मांडाव्या लागतात. तिसरं आहे विशिष्ट अद्वैत. विशिष्ट अद्वैत ह्याचेही उदाहरण अतिशय सुंदर आहे, रामानुजाचार्यांनी मांडलेले. रामानुजाचार्यांनी सांगितलं की ब्रह्म म्हणजे याचा सिद्धांत काय आहे तर ब्रह्म एक आहे, पण विशेष तत्वामध्ये म्हणजे त्याची तत्वाची एक प्रत्येकाची विशेषता आहे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे त्यांनी उदाहरणही खूप सुंदर दिलेलं आहे की सूर्याचं उदाहरण. सूर्य एक आहे,
सूर्यामधून किरण येतात, पण ती किरण सूर्यच आहेत असं होत नाही. सुंदर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे हा त्यांचा सिद्धांत तर आहेच आहे. त्यांनी जे आधार, ह्या सगळ्याचा आधार त्यांनी कुठून घेतला तर सगळी उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता यातून त्यांनी त्याचा आधार घेतला. अर्थात ते महावैष्णव होते, त्यामुळे हे त्यांना जमतच होतं. आणि भेदभाव सहित अद्वैत भाव यांना त्यांनी महत्व दिलं. भेदभाव म्हणजे कुठला भेदभाव तर प्रत्येकाचं एक अमोघ तत्व असू शकतं, युनिक तत्व असू शकतं, प्रत्येकाचं एक युनिक तत्व असू शकतं, यावरती त्यांनी भर दिला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट एक होऊच शकते असं नाहीये. तर ब्रह्मतत्व एक आहे, पण प्रत्येकाच्या मध्ये युनिकनेस आहे, या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली. तर अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला की द्वैत, अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत अशा प्रकारे आपली भक्ती होत असते आपल्याकडून. मला वाटतं पुढे 21व्या अध्यायामध्ये एक वर्णन केलेलं आहे की म्हणजे फ्युचरिस्टिक गोष्टी खूप साऱ्या या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत की फ्युचरमध्ये काय होईल वगैरे. तर पिठापुरच्या महासंस्थानात एक महायोगी येतील अशा पद्धतीचं एक वर्णन आहे. त्याच्याबद्दल काय, म्हणजे कोण महायोगी आहेत, काय, असं थोडंसं आकलन होईल त्याच्यातून? हो, मी माझा एक अंदाज म्हणतो. मला बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला होता. तर 2 ॲझम्पशन्स आहेत. एक म्हणजे परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी हे असे बऱ्याच जणांचे दाखले आहेत की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ उघडकीस येण्यापूर्वी पासून आपले टेंबेस्वामी तिथे जायचे, त्या लोकांशी त्यांचं चांगले संबंध होते तिथे. आणि तिथे म्हणजे अर्थात आपल्याला हे माहिती असेल की श्रीपाद श्रीवल्लभ यांची देवस्थानं देखील ग्रंथ उघडकीस येण्यापूर्वी त्यांनी शोधून काढली होती. तर ते असावे असं माझं मत आहे. दुसरं अजून एक माझं मत आहे की मी पिठापूरमध्ये अनेकदा गेलो, त्यामुळे मला ते हे असं वाटतं की श्रीधर स्वामींबद्दल कदाचित ते म्हणत असेल. कारण त्यामुळे असं माझं म्हणणं की 2 जण आहेत, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही म्हणू आपण, हे 2 हो ते किंवा ते येण्याचे दाखले असं पण म्हणू शकतो. कारण ते 2 असा माझा अंदाज आहे. आणि श्रीधर स्वामी आल्यानंतरच सगळं निर्माण कार्य सुरू झालं, त्यांच्यामुळेच हे सगळं कार्य पुढे सरकलं. आणि जे मुख्य तिथले एक म्हणू आपण अधिकारी पुरुष होते, रामास्वामी जे म्हणायचे त्यांना, ते देखील श्रीधर स्वामींच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं करत होते. आणि अर्थात काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला, पण ते देखील एक अगदी म्हणजे श्रीपादांचे अनन्य भक्त होते. त्यांचं दर्शन घडलं तरी बऱ्याच जणांना स्वप्न दृष्टांत श्रीपादांचे व्हायचे, इतके ते महापुरुष होते. आणि माझ्या भाग्याने मी पहिल्यांदा गेलो तेव्हा पहिल्यांदा मला त्यांचं दर्शन झालं होतं त्यावेळेला. फारच सुंदर, खूप छान. पुढे मला वाटतं पुढच्या अध्यायात दंडी स्वामींचं पण एक फार छान प्रसंग आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं गर्वहरण होतं. ते बरोबर. दंडी स्वामी जे होते ते एक खूप मोठे तपःसंपन्न असे संन्यासी होते, असं त्यांच्याबद्दलचं त्यामध्ये वर्णन येतं. दंडी स्वामींबद्दलचा एक पाठ असा येतो की त्यांचे काही शिष्य तिथे आलेले असतात आणि त्यांच्याबद्दलचं बरेच लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. ते स्वयंभू दत्तात्रयांचेच उपासक असतात. त्यामुळे कुकुटेश्वर मंदिरात जातात, त्या प्रांगणामध्ये कुकुटेश्वर महादेव आणि स्वयंभू दत्तात्रयांचं दर्शन घेऊन ते तिथे दर्शन घेतल्या ते म्हणतात की माझा अवतार, म्हणजे त्यांचा स्वतःचा, ते म्हणतात की माझा अवतार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा गर्व दूर करण्यासाठीच झालेला आहे असं ते म्हणतात. आणि त्यांना सपोर्ट करणारे खूप लोक असतात. आणि ते अर्थात म्हणजे ते तिथून मग त्यांची ती एक काय म्हणून आपण यात्रा जात असते. तर अशी म्हणजे परंपरा असते की गुरुपरंपरांमध्ये ते तिथे त्या वेळेला म्हणजे आता तुम्ही बघा की परमात्मा पण किती विनम्र असतो बघा. की ते लहान होते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आपले, आणि बापनाचार्युलू हे इतके मोठे ब्राह्मण होते आणि मोठे सत्य ऋषीश्वर होते अगदी ते. आणि अप्पलराजू शर्मा यांनी त्यांचं दर्शन घेतलं दंडी स्वामींचं. आणि श्रीपाद स्वामी एक असं एकदम छोटंसं पण एकदम ठळक वर्णन आहे त्यामध्ये की श्रीपाद स्वामींनी दंडी स्वामींच्या तपः सामर्थ्याला दर्शन घेणं म्हणजे त्यांना नमन करण्यासाठी दंडी स्वामींना साष्टांग दंडवत घातलं श्रीपाद स्वामींनी. ह्या गोष्टीमुळे त्यांना इतका अहंकार झाला, त्यांना असं आलं की झालं तर शरण आले आपल्याला असं त्यांना वाटलं. आणि मग चालू होतं, मग त्यांनी मग त्यांच्या सिद्धी दाखवायला सुरुवात केली की ते कुंकू प्रकट करणं, विभूती प्रकट करणं हातांमधून वगैरे, ह्याच्या त्यांनी सिद्धी दाखवायला सुरुवात केली. लोक मला खुश व्हायचे असं सगळं बघून. हो, तर मग हे सगळं चालू होतं. आणि श्रीपाद स्वामी कोण हे सगळ्या त्यांच्या जवळच्यांना माहित होतं. बापनाचार्युलू आणि अप्पलराजू शर्मा यांनी ठरवलं होतं. आता बापनाचार्युलू हे ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते
व्यंकटप्पा श्रेष्ठी वैश्य परिषदेचे आणि नरसिंह वर्मा हे क्षत्रिय परिषदेचे. प्रत्येकाने आपापल्या समाजामध्ये आर्य वैश्य संमेलन घेऊन त्यांनी सांगितलं होतं, असा एक ठराव पास केला होता की दंडी स्वामींच्या कुठल्याही कृत्याला आम्ही अनुमोदन देणार नाही किंवा सपोर्ट करणार नाही, असं त्यांनी ठराव पास केला होता. तरी देखील काही लोक त्यांना सपोर्ट करतच होते, काही जण श्रीपाद स्वामींच्या बाजूने होते. आणि हा सगळा प्रसंग सगळा चालू होता. सगळ्यांना कळत होतं की हा श्रीपाद स्वामींचा अपमान होतोय. आणि त्यावेळेला बापनाचार्युलू यांच्या बरोबर श्रीपाद स्वामी हे औदुंबर वृक्षाच्या खाली सुमती महाराणी त्यांना बसले होते. सुमती महाराणी त्यांना भात भरवत होत्या. तिकडेच व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा देखील होते. त्यांना जाणवत होतं की आपल्या आराध्याचा किंवा श्रीपाद स्वामींचा अपमान होतोय. पण श्रीपाद स्वामी अगदी लहान मुलाप्रमाणे अगदी तिकडे निवांत बसले, कारण त्यांना मान आणि सन्मान दोन्ही गोष्टी समान ना, त्यांना काहीच नाही. तर ते बसले होते निवांत. आणि त्या क्षणी तिकडे म्हणजे त्यांना श्रीपाद स्वामींना असं वाटलं, म्हणजे ते सगळं चालू असताना या तिघांच्या डोळ्यात पाणी आलं की त्यांचा अपमान होतोय. मग श्रीपाद स्वामी म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका. श्रीपाद स्वामी बापनाचार्युलूंना आणि अप्पलराजू शर्मांना म्हणतात की तुम्ही वेदघोष करा. वेदघोष त्यांनी सुरू केला. श्रीपाद स्वामी देखील त्यांना तयार होतात, म्हणजे ते देखील म्हणायला लागतात. त्यामध्ये अजून एक वर्णन येतं की नरसिंह वर्मा आणि व्यंकटप्पा श्रेष्ठी हे देखील वेदघोष करतात, म्हणजे त्यांना देखील यातलं नॉलेज होतं. ते देखील वेदघोष तयार करतात. म्हणजे आणि अगदी तिकडचा परिसर एखाद्या ऋषींच्या आश्रमाप्रमाणे होतं तिकडचं वातावरण. हे सगळं चालू असताना आता हे आपण ऐकलं की श्रीपाद स्वामींना सुमती महाराणींनी भात भरवत होत्या. त्याच वेळेला पूजन चालू असताना दंडी स्वामी आणि सगळे पुजारी स्वयंभू दत्तात्रयांचे पूजन करत होते. आणि स्वयंभू दत्तात्रयांच्या मुखापाशी तिकडे सारखा भाताची शीतं दिसायला लागली. आणि तो पुजारी पुसायचा आणि ते तरी परत यायचं, परत ते पुसायचं. मग त्याला प्रश्न पडला की हे नक्की काय होतंय. आणि हे सगळं चालू असताना अचानक मग श्रीपाद स्वामींनी ठरवलं की आता आपण लीला दाखवायची. त्याच वेळेस दंडी स्वामींच्या हाताला जो दंड होता तो अचानक तुटला, म्हणजे दोन भाग झाले. त्यांना असं वाटायला लागलं की त्यांच्या स्वतःचेच दोन भाग झाले का काय, त्यांचा अहंकार पूर्ण नष्ट झाला. पण त्यांना लक्षात आलं की आता हे सगळ्यांना कळणार दिसतंय की आता श्रीपाद स्वामींची शक्ती माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यांनी सुरुवातीचाच पाठ असा आहे की ते आल्या आल्या त्यांची वाचा गेलेली होती. मग ते सगळ्या त्यांच्या शिष्यांनी अशी धारणा निर्माण केली श्रीपाद स्वामींबद्दल की श्रीपाद स्वामी हे एक शूद्र तांत्रिक आहेत. त्यांनी आमच्या स्वामींची वाचा घालवली. आमचे स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे त्यांना सगळं जमलं. मग परत त्यांना नंतर वाचा आली असं त्यांनी धारणा केली होती. ते पटकन पळून जाण्याच्या हिशोबाने मग निघालेच होते. पण ते निघतात तोपर्यंत ते जागेवरच नुसते चालतायत आणि जमीन मागे मागे सरकते. असाच प्रसंग त्यांच्या बाबतीत घडला. आणि मग नंतर मग श्रीपाद स्वामी जागेवरूनच मग त्यांना बोलतात, थोडेसे चिडलेले असतात श्रीपाद स्वामी की केवढा मोठा तुम्ही अहंकार केला. तुमची सिद्धी ही लोककल्याणार्थ वापरायची असते, हा खूप मोठा बोध आहे. बऱ्याचशा साधकांना ज्यांना कुठलीही सिद्धी प्राप्त होते, मंत्रसिद्धी असो किंवा कुठली, लोककल्याणार्थ तुमची योगशक्ती तपशक्ती वापरावी, त्याचा उपयोग करून घ्यावा. आणि मग नंतर त्यांना बोध करतात श्रीपाद स्वामी की तुम्ही आता हिमालयात जाऊन तपाराधना करा आणि शिष्य समुदायाची तुम्हाला गरज नाही. आणि आता हे जे तुमच्याबरोबर शिष्य आहेत हे म्हणजे असं आहे, त्यांनी एक उपमा दिली की हे म्हणजे असं आहे की गाढवाच्या सौंदर्याची स्तुती उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची स्तुती उंटाने करावी, तसा हा परस्पर गोष्ट चालू आहे. तर ह्या गोष्टीचा तुम्ही त्या करा, असा हा एक पार्ट आहे. तर छान वाटतं, म्हणजे हे स्मरण केलं तरी असं वाटतं की आपल्यातला अहंकार असेल तो निघावा. मला वाटतं मधल्या 20व्या अध्यायामध्ये देखील अनेक अशा प्रसंग आहेत, छोटे छोटे प्रसंग आहेत. आता त्यातले कुठले पर्टिक्युलर न सांगता मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीने कुठले प्रसंग असे आहेत जे आपण थोडेसे उपबोध प्रमाणे घेऊ शकतो. बोध घेण्यासारखे तर खूपच आहेत गोष्टी. मी पटकन त्यातले काही मोजके प्रसंग सांगतो की ज्यामध्ये सगळ्यात पहिलं तर हा प्रसंग माझा अतिशय फेवरेट म्हणेल मी, की शंकर भट्ट जे कायमस्वरूपी आता श्रीपाद स्वामींच्या सेवेसाठी रुजू झाले होते आणि श्रीपाद स्वामी यांच्या समक्ष शंकर भट्ट बसलेले असताना अचानक एके दिवशी सकाळच्या समयी श्रीपाद स्वामी शंकर भट्टांकडे बघतात आणि शंकर भट्टांमधनं एक त्यांच्याच शरीरातून असा एक ऊर्जा काळा देह असा बाहेर पडतो आणि म्हणजे ऊर्जा निघते आणि मग त्याचा देह तयार होतो, त्यांच्यासारखा दिसणारा, शंकर भट्टांसारखा दिसणारा. आणि तो येतो आणि तो उभा राहतो आणि श्रीपाद स्वामी उजव्या हाताची 5 बोटं जमिनीला स्पर्श करतात. श्रीपाद स्वामींच्या डाव्या भागातून बऱ्याचशा यज्ञाची सामग्री, आता मला काही आठवत नाही त्या गोष्टी, पण यज्ञाची सामग्री सगळी जी येते ती बाहेर येते आणि मग स्वामी त्याचा यज्ञ तयार करतात आणि त्या काळ्या देहाला आकृतीला फक्त डोळ्यानेच काय म्हणतात इशारा करतात की अग्नीत विलीन हो. तो अग्नीत विलीन होतो आणि
तो ओरडायला लागतो, आक्रोश करायला लागतो. आणि शंकर भट्ट यांना देखील शरीरामध्ये आग जाणवते, पण श्रीपाद स्वामी त्यांना तारतात. तर श्रीपाद स्वामी त्यांना म्हणतात की तुझा पापदेह मी नष्ट केला आता. म्हणजे विचार करा की आपण आज जे काही भोगतोय तर त्यामागचं कारण पापदेह आहे. तो अनेक जन्म आपण हेच गाठोडं घेऊन डोक्यावर घेऊन फिरतोय. पापदेह पुण्यदेह दोन्ही सूक्ष्मदेह आपल्या शरीरात आहेत. तर हा पापदेह श्रीपाद स्वामींनी केवळ एका क्षणात पूर्ण दग्ध करून टाकला. त्यांच्या आता पापाचा लवलेशही त्यांच्याकडे राहिला नाही. आणि मग ते म्हणाले की ह्यानंतरच मुक्तीची अवस्था आपल्याला प्राप्त होते, असं श्रीपाद स्वामींनी सांगितलं. हे एक वर्णन मला फार आवडतं. पुढचं एक वर्णन असं आहे श्रीपाद स्वामींनी सांगितलेलं, अगदी क्षुल्लक म्हणजे आपण थोडक्यात सांगितलेलं आहे की जे भक्त अनन्य भावाने मला शरण येतात आणि निरपेक्ष भावाने माझी भक्ती करतात त्यांचा मी दास असतो. असं एक छान वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. हो, असं एक छान वर्णन केलेलं आहे. गुरुचरण नावाचे एक व्यक्ती होते ज्यांना योग मार्गातल्या काही गोष्टी अवगत होत्या. त्यांच्याबद्दलचा हा प्रसंग आहे की गुरुचरण जे आहेत ते त्यांनी स्वतः सांगितलेलं की विश्वामध्ये सगळ्यात प्रबल शक्ती कोणती, तर ती म्हणजे प्रेमशक्ती. असं अतिशय सुंदर वर्णन केलं की श्रीपाद स्वामी यांना त्यांच्या जवळचे जे कोणते बापनाचार्युलू, नरसिंहवर्मा, व्यंकटप्पा श्रेष्ठी यांना ह्या गोष्टी अवगत होत्या. हे सगळेच एकेका जन्मातले ऋषी होते, महायोगी होते. आणि ह्या सगळ्यांना श्रीपादांबद्दलचं प्रेम, श्रीपादांना त्यांच्याबद्दलचं प्रेम असल्या कारणाने ते श्रीपादांकडून अनेक कार्य घडवून आणायचे किंवा करून घ्यायचे. आणि श्रीपादही ते अगदी मनापासून करायचे, कारण प्रेमशक्ती. इथे मला असं वाटतं की म्हणजे ह्या गोष्टी मला देखील लागू होतात, सगळ्यांना लागू होतात की आपण ह्या गोष्टीचा अहंकार करण्यात काही पॉईंट नाही की मी इतके वर्ष भक्ती केली, पारायण केलं, मी एवढ्या मोठ्या सिद्धी प्राप्त केल्या. हो, अगदी. आणि हे केलं आपण तरी कुठे केलंय, आपल्याकडनं घडून आणलं त्यांनी. आणि आपल्याला एवढं ज्ञान आहे, पण जर आपल्यामध्ये प्रेम नसेल तर त्या ज्ञानाला तरी काय अर्थ आहे. तर हे खूप छान वाटतं मला हे सगळं. अजून आवडणारी गोष्ट माझी अशी की गुरुचरण यांचं एक स्वप्न पटकन सांगतो, जे माझं स्वप्न आहे की मला कधीतरी असं स्वप्न पडावं असं माझं स्वप्न आहे, प्रत्येक दत्त भक्ताला पडावं. एक छोटासा प्रसंग असा आहे की गुरुचरण यांना काही लोक त्यांचा आराध्य दैवत आणि कुळदैवत दत्तात्रय असतात. पण त्यांना काही त्यांचे समाज बांधव म्हणतात की तुम्हाला दत्तात्रय हे काही यांची काही कृपा नाहीये, तर तुम्ही तुमचं दैवत बदला असं त्यांना सांगतात. आणि मग त्यांना वाटतं, ते पण ठरवतात की चला आपण आता दैवत बदलू. आणि त्या विचारानेच ते झोपतात. रात्री त्यांना स्वप्न पडतं की एक भला मोठा एक असा विचित्र दिसणारा एक कसाई, ज्याच्याकडे मोठाचा मोठा कोयता असतो आणि तो काही शेळ्यांचा एकदम प्रेमाने सांभाळ करत असतो. आणि त्याच शेळ्यांना तो एक एक करून कापत असतो. आणि तो कापत असताना अचानक त्यांच्याकडे गुरुचरण यांच्याकडे बघतो, दृष्टी टाकतो आणि म्हणतो की मी दत्त आहे, मी समस्त कोटी ब्रह्मांडांना केवळ संकल्पाने चालवतो. माझ्यासाठी कोणाचा अंत करणं वगैरे हे काही गौण असं काय म्हणजे अवघड नाहीये. माझ्या भक्तांनी सिंहासारखा असावं, सिंह कसा निर्भीड असतो त्याप्रमाणे असावं. माझ्या हाती म्हणजे एक वेळ काय म्हणू आपण, वाघाच्या हाती आलेलं शिकार जे आहे ते सुटू शकेल, पण माझ्या हाती आलेलं कोणी सुटणार नाही. माझ्या भक्तांनी सिंहाप्रमाणे राहावं, निर्भीड राहावं. सिंहाला किंवा सिंहाच्या पिल्लांना सिंहापासून कसलं भय, त्यांनी त्याच्या सिंहाबरोबर ते मुक्तपणे खेळत असतात. तसं माझ्या भक्तांनी माझ्या बरोबर राहावं. आणि मग ते त्यांना धमकीच देतात एक प्रकारे. मी म्हणतो किती सुंदर हा प्रसंग आहे की त्यांना भीती तर वाटलेली असते, पण किती सुखदायक आहे की वाटावं आपलं आराध्य आपल्या स्वप्नात असं यावं. आणि ते म्हणतात की आता मी तुझा वध करेल, मी तुला मारून टाकेल, ह्या कोयत्याने मी तुला कापेल, आणि या अख्ख्या त्रैलोक्यात तुझं रक्षण करणारं कोण नाही. म्हणजे मी माझं आराध्य दैवत बदलतोय आणि तेव्हा ते आराध्य येऊन सांगतोय बघ कुठे जाशील. त्या आराध्याचं आपल्यावर एवढं प्रेम असावं, किती प्रेम, म्हणजे काय सांगू. म्हणजे हा मला अतिशय आवडणारा प्रसंग आहे. आणि अजून एक प्रसंग असा आहे की मला त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही, पण एक व्यक्ती असतात जे महापंडित असतात आणि त्यांनी श्रीपादांबद्दल अवहेलना केलेली असते की ते दत्तात्रय आहे असं लोक म्हणतात म्हणून. पण मग हे पाप त्यांना लागतं म्हणून त्यांना हीन योनी प्राप्त होते आणि ते काटेरी वृक्षाच्या रूपात ते म्हणजे जन्म घेतात. आणि हे कोणालाच माहित नसतं. आणि बापनाचार्युलू एकदा श्रीपाद स्वामींना म्हणतात की अरे तू इतर कुठल्या कल्पवृक्षाची पूजा करतोय, त्याला प्रेमाने सांभाळत असशील तर गोष्ट वेगळी आहे, त्या काटेरी वृक्षाला तू पाणी घाल नाही तर नको घालू, ते वाढणारच आहे. पण मग श्रीपाद स्वामी म्हणतात तसं नाही आजोबा, असं म्हणतात आणि तुम्हाला नंतर कळेल, मग असं नाही म्हणतो. आणि हे गुरुचरण
कापडाच्या व्यापाराच्या निमित्ताने त्यांच्या घरी येतात आणि मग श्रीपाद स्वामींसाठी कुठले काही वस्त्र आहेत का असं ते बापांना चरडू विचारतात, सुमती महाराणी विचारतात. श्रीपाद स्वामींसाठी ते कपडे काढतात, म्हणजे आणत असतात, देतच असतात. तोपर्यंत ते गुरुचरणांचा हात पकडतात आणि त्याला घेऊन मग ते आतमध्ये येतात आणि म्हणतात की बघ, हे काटेरी वृक्ष जे आहे तुझे एका जन्मातले वडील आहेत आणि यांचे नीट 10 संस्कार श्राद्ध कर्म नीट झालेले नाही, म्हणून त्यांना हा हीन योनी प्लस दत्तात्रय स्वरूप माझा अपमान त्यांनी केल्याबद्दल त्यांना हीन योनी प्राप्त झाली. तर त्यांना उत्तम गती प्राप्त करून द्यायची, म्हणजे त्यांना काटेरी वृक्ष ते उपटून काढून अगदी त्यांचं 10 संस्कार वगैरे करतात. याबद्दल काटेरी वृक्षाला देखील ते म्हणतात की तुमची संमती आहे का. ते काटेरी वृक्ष बोलतं की याहून मोठं माझे काय भाग्य काय. ह्या विस्मयकारी गोष्टी आहेत. म्हणजे एक काही अध्याय असा नाहीये की ज्यामध्ये काही विस्मयकारक अशा गोष्टी नाही. हे सगळं त्यामध्ये पूर्ण होतं आणि एकदम खूप छान असं आहे. एक छोटासा प्रसंग अजून एक असा आहे की श्रीपाद स्वामींना बापानं चारुलू म्हणतात की तू एक गोष्ट सांग, तू दत्त आहेस म्हणतो, सृष्टी स्थिती लय हे चालवणारे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्यांच्या भार्या किंवा त्यांच्या शक्ती सरस्वती लक्ष्मी पार्वती आहेत, हे बरोबर आहे. श्रीपाद स्वामी हो म्हणतात. मग बापांना चारुलू म्हणतात की पण यांना निर्माण करणारी आदी पराशक्ती आहे, हे बरोबर आहे. तर श्रीपाद स्वामींनी अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे यामध्ये. म्हणजे कुठलाही उच्च नीच आणि भेदभाव न करता श्रीपाद स्वामींनी सांगितलं त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती हे अतीत रूपात आदिपराशक्तीच होते असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे आपण जे म्हणतो ना की दरवेळेला आपण आपल्या आराध्याला ग्लोरिफाय करणं की आमचं आराध्य सगळ्यात मोठं, असं न करता श्रीपाद स्वामींनी सकल देवता स्वरूप ते आहेत, कोण मोठं कोण छोटं असं नाही केलं. पण एक वर्णन त्यांनी शेवटला सांगितलं की दत्त भक्ती करा किंवा आदिपराशक्तीची भक्ती करा, हे एकच आहे आणि यामध्ये त्रिमूर्ती त्रिशक्ती अंतर्लीन आहेत. त्यामुळे परत ह्या मुद्द्यावर आपण येतोय की एक दत्तात्रयांची भक्ती करणं म्हणजे तुम्ही सगळ्यांची भक्ती करत आहात, हे एक वर्णन फार सुंदर येतं. खूप छान. मग अशी जसं विसरलो होतो हे 22वं, म्हणूनच मी पुन्हा घेतलेलं आहे. 22व्या अध्यायावरती पुन्हा मला वाटतं यायला हरकत नाही की ज्योतिषाचा एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये श्रीपाद स्वामी जवळ असताना देखील तिथल्या एका व्यक्तीला भूतबाधा होते. याबद्दलचा एक प्रसंग असा की नरसिंह वर्मा जे होते त्यांच्याकडे एक गडी कामाला होता, त्याचं नाव होतं शिवय्या. तर शिवय्या जो असतो तो एक दिवशी श्रीपाद स्वामींना बघून अचानक बरळायला लागतो, काहीतरी बडबड करायला लागतो की सगळी सृष्टी स्थिती विनाश हे माझ्याच संकल्पाने होतं, मीच सगळ्याचा मी आधी मध्य अंत आहे वगैरे, हे सगळं तो बोलायला लागतो. आणि मग त्यांना म्हणजे असं वाईट वाटतं नरसिंहवर्मांना की हा वेड्यासारखा वागतोय, तर काहीतरी करावं श्रीपाद स्वामींनी. मग श्रीपाद स्वामी त्याला घेऊन नरसिंहवर्मा देखील असतात, स्मशानात जातात आणि त्याच्या हातून औदुंबराची एक फांदी त्याचा 10 संस्कार करतात आणि ठेवतात. तर या मागचं ते कारण सांगतात की जवळच्याच वायसपूर कदाचित एक ग्राम दाखवले, सांगितले, काही चुकलं असेल तर माफ करा लोकांनी, त्या ग्रामाबद्दलचं असं एक वर्णन आहे की तिकडे एक पंडित असतात, ते श्रीपाद स्वामींबद्दल काहीतरी अपशब्द वापरतात, बोलतात आणि त्यामुळे त्यांना ब्रह्म राक्षस योनी प्राप्त होते. आणि विशेष गंमत अशी की तेच पंडित जे ब्रह्मराक्षस झालेले आहेत त्यांचा अल्प ऋणी हा शिवय्या एका जन्मातला असतो. एका जन्मात या शिवय्याला त्यांचं देणं राहिलेलं असतं आणि त्या कारणाने नेमकं त्यांचे भावबंध एकत्र होतात आणि त्यामुळे शिवय्याच्या अंगात हा ब्रह्मराक्षस प्रवेश करतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तो बोलायला लागतो. पण यातनं मग श्रीपाद स्वामी त्यांची सुटका करतात एका औदुंबर वृक्षाच्या फांदीचा 10 संस्कार करून. तर छान अध्याय हा आहे. पण मला कधी कधी हा अध्याय पठन करताना सुरुवातीच्या काळात मला हा प्रश्न पडायचा की श्रीपाद स्वामी असताना देखील एखाद्याला बाधा कशी घेऊ शकते, तर असा मला प्रश्न असायचा. पण मी याबद्दलचं उत्तर हे असं देईल की हे बघा, श्रीपाद स्वामींच्याच संकल्पने सगळ्याच गोष्टी घडतात, पण प्रत्येक ठिकाणी ते चमत्कार नाही दाखवणार. कारण त्यांचं म्हणणं हे देखील आहे की जे कर्म ज्या पद्धतीने चाललेत ते आपल्याला भोगणं अनिवार्य तर काही काही ठिकाणी आहेच आहे. ते सगळ्याच ठिकाणी असं नाही करणार, कारण आपल्याला काहीतरी बोधही मिळायला पाहिजे. आपल्याला जर बोधच नाही मिळाला तर आपल्याकडनं वारंवार ते अपराध घडत राहणार. त्यामुळेच त्यांनी ह्या गोष्टी घडवलेल्या असाव्या असं मला वाटतं आणि लीलाच धारण केली एक प्रकारे असं मी म्हणेल. पण सुंदर प्रसंग आहे. पुढे मला असं वाटतं की 23, 24, 25 या सर्व अध्यायांमध्ये भगवान शंकराचं वर्णन आलेलं आहे. अतिशय सुंदर आहे. त्याच्याविषयी हो, हे बघा, यामध्ये सुरुवातच अशी आहे की चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश असं त्यामध्ये वर्णन येतं.
तर चिदंबर तत्व असं त्याच्यामध्ये वर्णन येतो महादेवांबद्दल. यामध्ये अनेक अशी काही गोष्टी आहेत, म्हणजे आता काही बारीक बारीक काही गोष्टी मला रेफर करायला लागतील. 23, 24 आणि 25 हे 3ही अध्याय शिवमहिमावरती आहे, शिवांचा महिमा. आता ह्याच्यामध्ये पर्सनली पण काही गोष्टी मला काही ऍड कराव्या लागतात, कारण असं आहे की याच्यामध्ये एक बारीक वर्णन आहे. 12 ज्योतिर्लिंग जे आहे यांचा राशींशी संबंध, 12 राशींशी संबंध असं एक आहे. तर एक छोटासा पाठ पटकन मी सांगतो, मला रेफर करायला लागेल काही गोष्टी, की जसं की मेष राशीचा संबंध सोमनाथाशी येतो, सोमनाथ ज्योतिर्लिंग. अजून मल्लिकार्जुनाचा वृषभ राशीशी येतो, महाकालेश्वरचा मिथुन राशीशी येतो, ओंकारेश्वराचा कर्क राशीशी, परळी वैजनाथ यांचा सिंह राशीशी, भीमाशंकर यांचा कन्या राशीशी, रामेश्वर यांचा तुळ राशीशी संबंध येतो, नागेश्वर यांचा संबंध वृश्चिक राशीशी येतो, काशी विश्वेश्वर यांचा संबंध धनु राशीशी येतो, त्र्यंबकेश्वर यांचा मकर राशीशी येतो, कुंभ राशीचा केदारनाथाशी आणि मीन राशीचा घृष्णेश्वर याच्याशी येतो. याबद्दल मी एक उपाय असा सांगेल सगळ्यांनाच, की ज्यांची जी रास आहे त्या राशीच्या ठिकाणी तुम्ही जर समजा काही तुमची प्रार्थना, तुमच्या ग्रहबाधे संबंधित काही अडचणी दूर व्हाव्या हे तुम्ही करणार असाल, किंवा कुठलीही तुमची अडचण दूर व्हावी अशी प्रार्थना केली तरी होईलच. प्लस अजून एक आहे की तुमच्या पत्रिकेमधली जी लग्न रास असते, त्या लग्न राशीच्या ठिकाणी, म्हणजे ह्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिथे जाऊन देखील तुम्ही 1 तास जरी आपण काही नामस्मरण करू शकलो तर त्यानेही प्रचंड फरक पडतो. बऱ्याच जणांना केदारनाथाचा अनुभव आहे, बऱ्याच जणांना महाकालेश्वराचा अनुभव आहे, आणि रिसेंटली तर खूप लोकांना, आता बरेच वर्ष मी बघतोय की लोकांना अनुभव येत आहेत. तर सगळ्यांनीच तो अनुभव घ्यावा असं माझं मत आहे. हे एक आहे. पुढचे अजून काही पार्ट आहेत, की जसं की एक छोटंसं असं फिलॉसॉफिकल वर्णन केलेलं आहे की आपल्या आत, जसं की शंकर भगवान जे आहे त्यांची मूर्ती नाहीये, तर यांचं निर्गुणत्व आहे. त्यामुळे आपण निर्गुण उपासना म्हणजे आपण लिंग उपासना करतो त्यांची, ह्याचा अर्थ आपल्या आतही करतो. तर आपल्या मेंदूमधून नाड्या ज्या बाहेर पडलेल्या आहेत, ज्या पाठीतनं येतात, तर त्याच मेंदू म्हणजे शिव, तर त्या नाड्या म्हणजे शिवजटा आहेत असं आपण म्हणतो, की आपल्या आतच त्याचं आपण दर्शन घेतो. अजून एक वर्ण येतं पंचमहाभूत. पंचमहाभूत म्हणजेच पंचानन रूप, जसं की आपण महादेवाला पंचानन म्हणतो, तर 5 मुख ही पंचमहाभूतात्मक तत्व आहेत, हे एक वर्णन येतं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, असे हे 11 म्हणजे 11 रुद्र सगळे महादेवाचे, असं त्यामध्ये वर्णन आहे. ज्ञान नेत्र म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये जो आहे आपला आज्ञाचक्र, तेच महादेवाचं तिसरा नेत्र आहे असं वर्णन येतो. त्याला चंद्रकला, लाल चंद्रकला असं त्याचं वर्णन केलं. त्यामध्ये त्रिशूळ जे आहे, त्रिशूळ म्हणजे काय, तर 3 शूल, म्हणजे याला अग्नी त्रिशूळ म्हणतात. तर हे म्हणजे नक्की काय आहे, तर 3 मुख्य नाड्या आपल्या, सूर्यचंद्र सुषुम्ना नाडी, याचं वर्णन त्यामध्ये येतं. आणि त्यामध्ये त्या पद्धतीचं, म्हणजे आता ह्यांचं सगळ्यांचं समन्वय कुठे होतं, तर आज्ञाचक्र. त्यामुळे ते ज्ञाननेत्र असं देखील त्याला म्हणतात. आणि इथे कामरूप मन्मथाचं हनन होतं. म्हणजे आता ह्याचा गर्भित आणि योगिक अर्थ असा की जे योग मार्गात येतात किंवा जे काही भक्ती मार्गात येतात, साधना मार्गात, त्यांना असा अनेकदा अनुभव येतो की सुरुवातीला आपलं मन एकदम स्थिर असतं, पण जसं ऊर्जा वाढते तसं वासनामय वृत्ती, वासनामय विचार जास्त येतात. तर मग अशा वेळेला काय करायचं, तर इथे आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे. आज्ञाचक्र, ज्ञान तेज, त्याने आपले ह्या अडचणी कमी होतात. हे एक आहे. नागाची आभूषणं असं एक वर्णन येतं की नाग जे आभूषणं त्याचे आहेत ते, त्याचा अर्थ म्हणजे कुंडलिनी शक्ती आपल्या सगळ्यांच्या आत जी आहे ती. ज्ञानाचं तेज पांढरं आहे, तर त्यासाठी भस्म, त्यासाठी पांढरी विभूती म्हणजे भस्म हे आपण महादेव भक्त धारण करतात. तर आता साधारणपणे त्रिपुंड आपण ओळखून आहोत, पण ग्रंथस्थ वर्णन असं आहे की 4 लावतात. तर त्याचं कारण त्रिविध ताप किंवा 3 पद्धतीचे ज्ञान केंद्र, ज्याला आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक असं सांगितलेलं आहे. पण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक आणि मानसिक असं सांगितलं. त्यामुळे इकडे 4 असं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पुराण काळात पूर्वी शिलादूड नावाचे ऋषी होते, जे शिळा किंवा दगडांचाच आहार करायचे, आणि त्यानंतर मग तेच नंतर नंदिकेश्वर किंवा नंदी म्हणून प्रकट झाले असं म्हणतात. आणि काही पुराण ग्रंथांमध्ये असं दिलेलं आहे की शिलादूड ऋषींचा मुलगा म्हणजे नंदी, असं त्यामध्ये वर्णन येतं. हे छान वाटतं मला. भयंकर अशा प्रमादकारी किंवा तांत्रिक शक्ती ज्या आहेत, तर या सगळ्यांना शिवाने कसं वश करून स्वतःच्या अंगावर धारण केलं, याचं प्रतीक म्हणजे व्याघ्रचर्म. आणि शिवाय शक्तीचं वाहन नंदी नाही, शक्तीचं वाहन आपलं वाघ. तर व्याघ्रचर्म म्हणजे त्यांनी शक्तीला कंट्रोलमध्ये कसं ठेवलंय, त्याचं प्रतीक म्हणून व्याघ्रचर्म त्यांनी अंगावर धारण केलंय. अजून
शुद्ध ब्रह्मज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांच्या जटेमधून निरंतर गंगा. वाहणारी गंगा नदी हे. आणि अजून एक वर्णन त्यामध्ये असं येतं की मूलाधार ते विशुद्ध चक्र या चक्रांमध्ये कशा प्रकारे पंचलिंग स्थापित आहेत, की जसं की मूलाधारमध्ये पृथ्वी तत्व आहे, तर ते त्यामध्येच आपलं पृथ्वी तत्व किंवा त्यामध्ये आपण पाषाणलिंग, स्वाधिष्ठानमध्ये जललिंग किंवा जलतत्व आहे म्हणून, मणिपूरमध्ये अग्नितत्व म्हणून अग्निलिंग, अनाहतमध्ये, आता इथे थोडा भेद आहे, काहींच्या मते अनाहत चक्रामध्ये वायुतत्व आणि विशुद्ध चक्रामध्ये आकाश तत्व आहे. पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतानुसार अनाहत चक्रामध्ये आकाश तत्व आणि विशुद्ध चक्रामध्ये वायुतत्व असं दिलेलं आहे. हे एक वर्णन येतं. शिवपंचाक्षरी मंत्र म्हणत आपण पंचोपचार शिवाचे कसे करू शकतो, आणि शिवाय तत्वबोधाने म्हणजे तत्वाने धारण करून, जसं की पृथ्वी तत्वाला धरून शिवाला आपण भूतत्वासाठी त्यामध्ये आपण चंदन अर्पण करू शकतो, चंदनाने आपण त्याची पूजा करतो. जलतत्व म्हणजे नारळाचं पाणी, अग्नितत्व म्हणजे दीपाराधन, आणि हे वायुतत्व म्हणजे सुगंधी धूप, आणि आकाश तत्व म्हणजे घंटानाद. अशा प्रकारे आपण पंचोपचार त्याचे पण करतो. शिव देखील सांब आहे, सदाशिव आहे तो, आणि भोळा आहे, त्यामुळे ह्या सगळ्याने तो खुश होतो. चंद्रस्थान असलेलं आपल्यामध्ये आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्राच्या मध्ये म्हणजे इथे त्याला म्हणतात ललाट चक्र. हे ग्रंथात दिलं नाही पण मी सांगतो ललाट चक्र, त्याला चंद्रस्थान असं सांगितलं, जे आपल्या आतच आहे, तिथेच चंद्र धारण होतो. ते एक आहे. रुद्राक्ष महिमाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये. आणि यामध्ये मी छोटासा माझा अनुभव सांगतो, मी थांबवतो आता. ग्रंथात जसं दिलंय की गणपतीला मोदक प्रिय, सूर्याला सूर्यनमस्कार प्रिय, चंद्राला अर्घ्य प्रिय, चंद्राला दिला अर्घ्य, आणि विष्णूला सहस्त्रनाम स्तोत्र प्रिय, तसं शिवाला अभिषेक प्रिय. एकदा काय झालं, मी असंच मनातल्या मनात म्हणजे ग्रंथपठण चालू असताना मी विचार केला की मी तर यांना वेगळं समजत नाही, मी सगळ्यांना एकच समजतो, पण फक्त शिवालाच अभिषेक प्रिय का? कारण अभिषेक माझं नाव आहे. तर माझ्या असं मनात असा एक छोटासा प्रश्न आला होता की शिवालाच अभिषेक प्रिय. मला असं जर फार आनंद झाला असता की सगळ्यांनाच अभिषेक प्रिय झाला असतं तर, असं खूप छान वाटलं. आणि मनात नंतर असा विचार आला की निदान विष्णू तत्व किंवा निदान अजून व्यंकटेश तत्व जरी धारण श्रीपाद स्वामींनी केलंय, तर त्या तत्वाला जरी अभिषेक प्रिय आहे असं ऐकलं तरी मला आनंद आहे, असं माझ्या मनात विचार आला होता. मी हे विसरूनही गेलो. 2च दिवसात माझा असा अनुभव आला की आम्ही एका ठिकाणी मार्गस्थ होत होतो. प्रवास करत असताना एक व्हिडिओ मला एका माझ्याच जवळच्या व्यक्तीने दाखवला. हा अनुभव साधारण 2017-18चा असेल. त्या काळात हा व्हिडिओ नवीन आला होता. तो व्हिडिओ होता व्यंकटेश्वर जे देवस्थान आहे आपलं बालाजी तिरुपतीचं, तिरुमलाचं, तर त्यांनी तो व्हिडिओ ऑफिशियल लॉन्च केला होता, ज्यामध्ये व्यंकटेश्वर प्रभूंचं एक आकृती असलेली एक मूर्ती त्यांनी म्हणजे सेपरेट केली होती, आणि त्याचा अभिषेक कसे करतात ते दाखवण्याचा व्हिडिओ होता. कदाचित श्रोत्यांनी तो पाहिला असेल. त्यामध्ये नेमकं मी तो बघत होतो आणि त्यामध्ये सुरुवातच अशी झाली की व्यंकटेशनी मूलमूर्ती की अभिषेकम, म्हणजे मी असं म्हणणार नाही की हा खूप मोठा चमत्कार आहे, पण माझं असं म्हणणं आहे की आपल्या मनात येणारे विचार याचे उत्तर जे आहेत ना, श्रीपाद स्वामी हे वेगवेगळ्या पद्धतीने देतात. मला त्या व्हिडिओ मार्फत त्याचं उत्तर मिळालं की मी नुसता विचार केला होता की निदान व्यंकटेश्वर स्वरूपात देखील मला दाखवावं की अभिषेक प्रिय आहे, आणि नेमकं गाण्यामार्फत मला फार छान वाटलं. आणि मी असं समजतो की आपण क्षण क्षण लीलाविहारी असलेल्या ह्या श्रीपाद स्वामींना संदेह रूपाने का होईना पण त्यांचं स्मरण जरी केलं तरी ते त्या गोष्टींचा कुठलाही गैरअर्थ न काढता आपल्याला कायम जवळच घेतात, आणि ह्याचा मी पदोपदी अनुभव घेतलेला आहे. मला वाटतं पुढे दादा 26व्या अध्यायामध्ये तारक राजयोग तर ऐकला होता, परंतु हा तारक राजयोग काय आहे? बेसिकली राजयोगमध्ये काय आहे की ऊर्जा किंवा तेजाला आपण परमेश्वर मानलेला आहे, आणि त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारे शरीराला हाल किंवा यातना न करता परमार्थ साध्य करणे, तर हा मूळ हेतू आहे राजयोगाचा. पण तारक राजयोग म्हणजे काय, तर आपण याला अनेक नावं आहेत. जसं की आता तुम्ही जसं नाथ पंथात पुढे सरकाल तसं मला ब्रह्मयोगिनींकडनं कळलं होतं, ज्याला अंड पिंड आणि ब्रह्मांड योग देखील म्हणतात. तर ह्याचा अर्थ असा होतो की आपलं शरीरच ब्रह्मांड आहे. तर त्यामध्ये ग्रंथातही दिल्याप्रमाणे की शिरस्थान म्हणजे ब्रह्मलोक, नाभिस्थान म्हणजे विष्णुलोक,
हृदयस्थान म्हणजे रुद्रलोक हम्म. आणि वीर्यकण म्हणजे जन्यू देवता असं त्यामध्ये वर्णन आहे. जर जन्यू देवता म्हणजे कोण त्यामध्ये पण दिलेलं आहे की जे आपण जे पितरांना जे श्राद्ध घालतो किंवा जे नैवेद्य दाखवतो तर ते पितर येऊन ग्रहण नाही करत, तर ते जन्यू देवता घेतात आणि जन्यू देवता हे स्वामींचंच एक रूप आहे आपण म्हणू, अच्छा. आणि ते घेऊन मग पितरांना सद्गती प्रदान करतात, असं ते एक रूप आहे. हम्म. ते एक सुंदर वर्णन आहे तारक राजयोगाबद्दलचं हे, की जेणेकरून स्वतःच्या आतच या सगळ्या गोष्टीची अनुभूती घेणे. अजून एक वर्णन येतं की गायत्री चतुर्विंशती छंद असा एक प्रकार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर एका वर्षामध्ये 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या आहेत, तर याची अनुभूती देखील तारक राजयोगी शरीरामध्ये घेतो. तर हे सूर्यचंद्र नाड्यांचा संयोग किंवा यालाच शिव स्वरोदय शास्त्र असं देखील म्हणतात, अच्छा. की यामध्ये आपण नाड्यांना खूप महत्व आहे बरं का. कुठलंही कार्य करणं तर हे कशा पद्धतीने करायचंय, कशा पद्धतीने. एक छोटंसं उदाहरण सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी गोष्टी द्यायच्यात, प्रेझेंटेशन सांगायचंय किंवा तुम्हाला काहीतरी त्या व्यक्तीला कन्व्हिन्स करायचंय आणि ती व्यक्ती तुमच्यावर चिडलेली आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने बसलं पाहिजे की ती व्यक्ती तुमच्या डाव्या हाताला यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या चंद्रनाडीपाशी ती यायला पाहिजे जी शीतल नाडी आहे, म्हणजे ती शांतपणे तुमचं ऐकून घेते आणि त्या व्यक्तीला तुमचं पटतं असं पण आहे. आणि एखाद्या व्यक्तीला तुम्हाला मोटिवेट करायचंय, एखादी व्यक्ती तुमचं अजिबात काही ऐकत नाही, तर मग अशा वेळेला तुमच्या उजवीकडे ती व्यक्ती पाहिजे. मग तुम्ही त्या व्यक्तीला सांगता, जी सूर्यनाडीच्या संपर्कामध्ये येऊन तुमच्या ऊर्जेची प्राप्ती, अर्थात त्याला नाडीशास्त्राचा अभ्यासही पाहिजे, प्राणायामाचा अभ्यास पाहिजे, त्यानंतर या गोष्टी घडतात. अजून एक वर्णन त्यापुढे असं आहे की विष्णू जे आहेत, आपले भगवान विष्णू जे आहेत, त्यांना संवत्सर पुरुष मानलेलं आहे. आपण हे अधिक मासामध्ये अनुभवतो बघा, की अधिक मासामध्ये विष्णूंची भक्ती जास्त होते. तर द्वादशाक्षरी मंत्र विष्णूंचा जो आहे त्याची आपण भक्ती केली तर साधारणपणे एका महिन्याला एक अक्षर असं जर मानलं तर विष्णूची भक्ती करत असताना त्यांच्या मंत्रांद्वारे आपण त्यांची ती भक्ती करत असतो असं त्याला म्हणू शकतो. तर द्वादशाक्षरी मंत्र म्हणजे कुठला, तर ओम नमो भगवते वासुदेवाय. तर हे बरोबर ओम पकडला, हे जे बीज अक्षर आहे, तर 12 अक्षरं पूर्ण होतात. या संबंधित मला एक छोटासा एक प्रसंग सांगायचा आहे, माझ्याबद्दलचा नाहीये, पण एक मी पाहिलेला पण आहे, ऐकलेला पण आहे. नेपाळमध्ये ना गंडकी नावाची एक नदी आहे, तर तिकडे वज्र कीटक नावाचं एक कीटक आहे. तर म्हणजे अधिक मास असो किंवा या गोष्टीमध्ये नेपाळमध्ये आजही एक परंपरा आहे, त्या किड्याला वज्र कीटक जो आहे त्याचं पूजन करतात. याचं कारण असं आहे, गोमती चक्रांबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, तर ते गोमती चक्र नक्की निर्माण कसं होतं, तर या वज्र कीटकामुळे. हा वज्र कीटक जो आहे तो ती आकृती धारण करतो आणि त्या पद्धतीने सगळं ते कोरीव काम हा वज्र कीटक करतो. त्यामुळे त्याला देखील विष्णू रूप मानून त्याची भक्ती किंवा त्याला देखील त्याचं पूजन केलं जातं आणि त्याचं दर्शन या दरम्यान किंवा अधिक मासात होणं हे खूप शुभ मानलेलं आहे. तर हे मी आठवलं म्हणून मी पटकन म्हणलं सांगावं. अजून एक गोष्ट अशी आहे की याच अध्यायात म्हणजे पुढचा भाग जसा येतो तसं कल्की अवताराबद्दल एक वर्णन आहे. म्हणजे मी बरंच मोठं वर्णन आहे त्यामध्ये की अधर्मी संतान उत्पन्न होणं, कलियुगाचा प्रादुर्भाव, कली जसा तपश्चर्याला बसला, मग त्याने कृष्णाला किंवा परमेश्वराला प्रार्थना केली, मग कृष्णाने सांगितलं की तुम्ही एका द्वीपावर जा, पश्चिमेकडे एक द्वीप त्यांच्यासाठी निर्माण केला, तिकडे एक काय म्हणू आपण एक रमणीय असं बाग तयार केली. मग बहीण भाऊ जे होते, आदम हव्वा होती, त्यांचा संयोग घडवला, त्यांच्यामध्ये नागरूपाने कलीने प्रवेश केला आणि मग बहीण आणि भावांना संतान झाली. तर मग ते अधर्मी संतान त्यांनी उत्पन्न केली. मग त्या अशा प्रकारे मग यवनांचा किंवा म्लेंच्या जातीचा आविर्भाव झाला आणि त्यानंतर मग कल्की अवतार श्रीपाद स्वामी धारण करणार आहेत असं श्रीपाद स्वामींनी भविष्यवर्तन केलेलं आहे आणि त्यामुळे सांगितलेलं आहे की ज्यामध्ये ते म्हणतात की तेच कल्की अवतार धारण करून अनेक काय म्हणा लाखो कोट्याधी अधर्मींचा ते नाश करणार असं वर्णन आहे. म्हणजे तारक राजयोगानंतर हा भाग इथपर्यंत येतो, त्यासाठी मी वर्णन केलं. ओके, खूप छान दादा. मला वाटतं आता परत आपल्याला थांबावं लागेल आणि पुढे कंटिन्यू तर ठेवणारच आहोत आपण, पण आजच्या पुरतं आपण थांबूयात आणि इथून पुढचं जेही काही वर्णन राहिलेलं आहे ते पुढच्या भागामध्ये घेऊयात. श्रोत्यांनाही विनंती आहे, तुम्ही सगळे हे जे काही ऐकत आहात त्याच्यामधून तुमच्या मनात जर काही प्रश्न उत्पन्न होत असतील किंवा आणखीन काही ऐकण्याची या व्यतिरिक्त अगदीच याच्या अवतीभोवती काही प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला विचारू शकता. पुढच्या भागांमध्ये आपण ते सगळे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. दादा काय सांगायचं? काय आता माझ्याकडे शब्दच कमी आहेत. मला ही संधी तुम्ही उपलब्ध करून दिली यातच मला फार आनंद आहे, फार सुंदर वाटतंय सगळं वर्णन करताना. धन्यवाद दादा. प्रेक्षकांचेही धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. शेअर करणं फार महत्त्वाचं आहे, कारण जे आपण ज्या दत्तभक्तीचा प्रसार करण्यासाठी हे सगळं करत आहोत
आम्हाला तर त्यांनी माध्यम बनवलं आहे, त्यात तुम्हीसुद्धा ते माध्यम व्हावं आणि जी काही माहिती ऐकलेली आहे ती इतरांपर्यंत शेअर झाली. आणि काय होतं हे सत्पात्री दानासारखंच आहे, की हे तुम्ही जे ऐकता, जे चांगलं आहे ते इतरांपर्यंत पाठवणं हे सुद्धा फार मोठं दानासारखं एक कर्तव्य मानलं तरी हरकत नाही आणि ते तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण जेवढे सबस्क्रायबर वाढतील, तुमचे एक सबस्क्राईब आम्हाला असेच नवनवीन भाग करण्यासाठी आणि ते थोडेसे जोखमीने पुढे घेऊन जाण्यासाठी हिंमत देतील, एवढीच विनंती आहे. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. जय अनघा दत्तात्रय.